नमस्कार. कुक विथ लकीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आता झाला आहे सुरू पावसाळा आणि पावसाळा म्हटलं की आपल्याला भजी आवडतात. तर मी आज बनवणार आहे पालकाची भजी. इथे मी 100 ग्राम पालक घेतला आहे. त्याची फक्त पानं घ्यायची आहेत, आपल्याला देठं नाही घ्यायची आहेत. छान स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याला जाडसर कट करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त बारीक करायची गरज नाही आहे. तुम्ही पाहू शकता मी एका पातेल्यात काढून घेतला आहे हा आणि अर्धा ग्लास पाणी टाकून ठेवायचं आहे आपल्याला 10 ते 15 मिनिटं. पंधरा मिनिटं झालेले आहे. आता यातलं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. हे पाणी टाकून नाही द्यायचं बरं का, कारण आपल्याला यातच भज्याचं पीठ भिजवायचं आहे. आता मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये ओवा क्रश करून टाकला आहे. ओवा क्रश करून टाकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होतं, त्याचा फ्लेवर जो आहे तो आणखीन उठून आणि छान येतो. आता इथे बेसिक स्पाइसेस टाकलेले आहेत मी. हळद, लाल तिखट आणि हिरवी मिरची आणि लसूणला थोडंसं जाडसर कुटून घेतलेलं आहे मी खलबत्त्यामध्ये, ते पण टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडीशी. आणि मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की पालकात ऑलरेडी थोडंसं मीठ असतं, त्यामुळे आपण जर प्रमाणात व्यवस्थित टाकलं तर ते थोडंसं खरट होतं. त्यामुळे थोडंसं कमी घालायचं आहे आणि छान पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ भिजवत असताना थोडंसं फेटल्यासारखं करायचं आहे. आता जो पालक कापून ठेवलेला होता आपण ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता छान एकजीव झालेला आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकून ते तापत ठेवूया. आता मी इथे धने आणि जिरे हे थोडंसं जाडसर क्रश करून त्याच्यात टाकलेले आहेत आणि गरम जे तेल झालं होतं ते पण टाकून घेतले. जर तुम्हाला तेल नको असेल तर खायचा सोडा पण तुम्ही वापरू शकता. हे एकजीव परत करून घ्यायचे आणि छोटे छोटे भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे. छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे आपल्या भज्याला आणि भजे खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.